आणि त्याच अनुषंगानं पुढची महत्त्वाची बातमी, मुंबईत 12 जानेवारीला भाजप शिवसेनेची जाहीर सभा आहे। शिंदे आणि फडणवीस शिवाजी पार्कचं मैदान हे गाजवणार आहेत। 12 जानेवारीला संध्याकाळी ही जाहीर सभा पार पडेल। मुंबई महापालिकेच्या प्रचाराकरता सभेचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। ठाकरेंपाठोपाठ शिंदे आणि फडणवीस मुंबईकरांना देखील साथ घालतील। तर शिवतीर्थावर आमची सभा होऊ नये याकरता रडीचा डाव सुरू आहे, असं यावर संजय राऊत म्हणतात। शिवतीर्थावर सभेकरता 11 आणि 12 तारखेला आम्ही परवानगी मागितलेली होती, असं राऊतांचं म्हणणं आहे। शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये याकरता म्हणून प्रयत्न सुरू आहेत, असं संजय राऊत म्हणतात। त्यांचे प्रयत्न सुरू आहेत की आमची मुंबईमध्ये शिवतीर्थावर सभा होऊ नये, हा एक रडीचा डाव त्यांचा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यासाठी त्यांनी जी मागणी करतो आपण की आम्हाला हे मैदान मिळावं, त्या तारखांची सुद्धा घोळ केलेली आहे। त्यांच्या हातात सरकार आहे ना। मुंबई काय महायुतीच्या बापाची आहे, बापजाद्यांची आहे का, उपऱ्यांची आहे का, भ्रष्टाचारांची आहे का? बरं का, जे सत्तेच्या गुळाला चिटकून बसलेले आहेत त्यांचा तो प्रयत्न आणि डाव ते सुरू आहेत की आम्हाला शिवतीर्थावर सभा घेता येऊ नये, पण आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भात निर्णय येईल। ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादीचा वचननामा आज जाहीर होतोय। दुपारी 1 वाजता सेना भवनामध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। तब्बल 20 वर्षांनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे या वचननाम्याच्या निमित्तानं सेना भवनात येतील। ठाकरे बंधूंसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा देखील आज जाहीरनामा आहे। 3 पक्षांच्या संयुक्त वचननाम्याचं आज प्रकाशन होईल, असं राऊतांनी स्पष्ट केलंय। 3 पक्षांचा संयुक्त वचननामा हा प्रकाशित होणार आहे। राज ठाकरे प्रदीर्घ काळानंतर सेना भवनात येतील, त्याचा देखील उल्लेख राऊतांकडून होतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येत आहेत। आज शिवसेना भवनामध्ये 12:30 ते 1 ही वेळ ठरलेली आहे। साधारण तर संयुक्त वचननामा 3 पक्षांचा त्याचं प्रकाशन होईल आणि राज ठाकरे प्रदीर्घ काळानंतर शिवसेना भवनात येत आहेत। शशिकांत शिंदे येत आहेत, उद्धवजी आहेतच, आणि ते पत्रकारांशी संवाद साधतील अशा प्रकारचं आहे। आणि त्यानंतर आज काल आपण पाहिलं असेल की उद्धवजींनी अनेक शाखांना भेटी दिल्या। ठाकरेजींनी, उद्धव ठाकरेजींनी किती जाहीरनामे दिले आणि किती आता तोंडाच्या वाफा फेकल्या, किती टीका टिप्पणी केली, जहरी टीका केली, तरी आता जनता विचारणार नाही, जनता त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, जनता त्यांना मतदान करणार नाही। नागरिक हे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या विकसित महाराष्ट्राकरता मतदान करतील, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला मतदान करतील आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प विकसित मुंबईचा पूर्ण करण्याकरता देवेंद्रजी, एकनाथजींना जनता पहिली पसंत मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात देईल। केशव उपाध्याय यांची ठाकरेंच्या वचननाम्यावर टीका आहे। ठाकरेंचा वचननामा म्हणजे फक्त बोलवचननामा आहे, असं ते म्हणतात। ज्यांनी कुठली ठाम भूमिका निभावलेली नाही ते बंधू पुढच्या 5 वर्षांकरता कोणतं वचन देणार, असा सवालही केशव उपाध्याय यांनी उपस्थित केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।